नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पुरणाची पोळी. त्याच्यासाठी आपल्याला मैदा घेतला आहे आपण आणि त्याच्यामध्ये 1 वाटी त्याचं प्रमाण कसं घेतलं आहे आपण 1 वाटी गव्हाचं कणिक घेतले आणि 1 वाटी मैदा आणि आपण डाळ चण्याची 1 तास मी भिजत टाकली होती आणि कुकरला नंतर 6 शिट्या करून घेतल्यात मी. त्याला छान शिजले मऊ ती. आणि गूळ घेतला आहे. आपल्याला मैदा भिजवण्यासाठी वरचं आवरण, त्याला तेल लागणार आहे, हळद, पुरणामध्ये टाकण्यासाठी वेलची पावडर आहे, मीठ लागणार आहे आपल्याला, तूप. हे सगळं आपण साहित्य घेतलं आहे आता पुरणपोळीसाठी. अशा प्रकारे तेल गरम 2 चमचे मी तेल घेतले गरम करून. असं भुरभुरलं पाहिजे मैद्यावरती. आपण तेल टाकले आता कडकडीत करून. असं 2 चमचे त्याचं प्रमाण, हा चमचा आहे, 2 चमचे त्याचं आपण प्रमाण घेतलं आणि सगळं आपण या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, मीठ अंदाजे आपण मीठ घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी ॲड करत आपण तो मऊ असा भिजवून घ्यायचा आहे. मैदा आणि कणिक मिश्रण आपलं हे अशा प्रकारे ते 5 ते 7 मिनिटं चांगलं छान मळून घ्यायचं. तर ती पोळी हलकी छान येणार आहे आपली क्रिस्पी. आणि मला तेल पूर्ण पाऊण वाटी सगळं तेल लागलं याला. अशा प्रकारे मैदा छान मळून घेतला आहे मी. आता आपला गोळा तयार आहे. आपण आता मैदा भिजवून ठेवले, तोपर्यंत आपण आता पुरण, ही डाळ आपण शिजवून घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण गूळ ॲड करूया. हे मिश्रण आपलं एकजीव होईपर्यंत आपण आता एक परतत राहायचं ढवळं. अशा प्रकारे आपले पुरण सुखं छान गोळा तयार होत आलेला आहे. असं छान सुखं करून घ्यायचं आपण. मग ते थोड्या वेळ जरा थोडं गार झालं की जाळीवरती घेऊन आपण ते बारीक करणार आहोत पुरण. आता आपण पुरण गार होण्यासाठी ठेवले, तोपर्यंत आपण मी आता ओला नारळ खोवून घेतला आहे. आपल्याला नारळाचं दूध, कोण नारळाचा रस म्हणतात, त्याच्यामध्ये आपण आता बनवून घेऊया. आपण त्याच्यासाठी साखर टाकते मी. आपले चवीप्रमाणे घ्यायचे, कमी जास्त कसं. जायफळ वेलची पावडर टाकली. तोपर्यंत आपण दूध ते तयार करून घेऊया पोळीबरोबर. त्याच आपण ढवळत राहायचं आहे, कारण ते फाटण्याची शक्यता असते, ती आपल्याला काळजी घ्यायची आहे. ते 4 मिनिटांनी ढवळून आता हे आपलं तयार झालेलं आहे. मी आता बाजूला ठेवते. हे असं सुकं झालं ना मिश्रण, की पोळी पण आपल्याला छान लाटली जाते, ती चिकटत वगैरे नाही, इझी जातं आपल्याला पोळी लाटणं, काही कठीण नाही म्हणजे वाटत. असं आता आपण बघूया मिश्रण किती आपलं कसं सुकं, हे असं झालं पाहिजे छान सुकं मिश्रण आपला गोळा हा असा. अशा प्रकारे आपण हे सगळं आता पुरण करून घेणार आहोत. आता आपलं पुरण तयार आहे. ह्याच्यामध्ये आपण जायफळ वेलची पावडर टाकून घेतले, आपला भिजवलेला मैदा आहे. आणि आता आपल्याला जरा मैद्याला जरा तेलाचा हात लावण्यासाठी तेल घेतलं आहे आपण. ही तांदूळाची पिठी आहे आणि हे आपल्याला पोळीला लावण्यासाठी तूप घेतलं आहे आपण. मैदा पण असं सैलसर असं भिजवून घेतलं आहे छान. त्याला तेलाचा हात लावून ते बरोबर छान येतं आणि लाटलं जातं ते. अशा प्रकारे मी एवढं पातळ घेतलेलं आहे. त्याला आपण आता पण तांदळाचं असं घ्यायचं. अशा प्रकारे सैलसर हाताने असं लाटत जायचं.
आपण तूप सोडतोय साईडने. अशा प्रकारे हे बघते जरा छान तूप सोडायचं वरून परत. मंद गॅसवरतीच खरपूस होऊन द्यायची, जास्त मोठा पण नाही करायचा त्याला गॅस. अशा प्रकारे आपलं पुरणपोळी आणि नारळाचा रस तयार आहे. याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी. तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर हे सगळं मला करा. नमस्कार.